पाण्याच्या पिशवीत बबूला नाही अधिपती सुखपती छंदपती घनपती जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ खडे पण ह्यालाच आपण दिसतो तो मुकुट डोळ्यांच्या डोहाला काजळ. ही आमची गावची विहीर आहे आणि या विहिरीच्या पाणवठ्यावरनं आम्ही इथून गौरीचं पूजन करतो आणि 7 खडे घेतो. ते इथूनच आम्ही छोटे छोटे असे 7 खडे जमा करतो. मागच्या वेळेस इथे आमच्याकडे एक गाव एक गणपती असल्यामुळे आम्ही घरामध्ये कोणी गणपती आणत नाही, पण इथे आम्हाला एक छोटं गणपतीचं असं एक म्हणजे चित्रासारखं मिळालेलं आहे. तर आम्ही ते तसं एवढा ऊन वारा पाऊस येऊन गेला पण ते तसंच्या तसंच आहे, तेव्हा आम्ही ते तसंच ठेवलेलं आहे अजूनही. आणि इथूनच आम्ही गौरीचं हे घेतो. आम्हाला इथे तसं गावाला प्रत्येकाच्याच गावाला असेल मुबलक प्रमाणे हरणं असतात, आघाडा असतो, तुळस असते, त्यामुळे इथे तसं काही मुंबईसारखं घेऊन यायचंच नाही. रानातलं घेतलं ताजी फुलं ताजी फळं सगळं मिळतं. आणि ते घेऊन झाल्यानंतर इकडच्या जी आमची विहीर आहे त्या विहिरीचा मान म्हणून हळद कुंकू वाहून एक विडा वगैरे आम्ही विहिरीमध्ये सोडतो. अशा प्रकारे गौरीचं आमच्या घरामध्ये आगमन होतं. आम्ही ह्या गौरीच्या उत्सवासाठी येण्यासाठी इतकी आतुरतेने वाट बघत असतो ना की असं वाटतं की अरे गौर अगदी दर महिन्याला यावी आणि आम्ही गावी यावं. इतकं सुंदर आम्हाला गाव आवडतं. आज या गौरीच्या दिवशी आम्ही गोड म्हणून मोदक घरी करतो आणि त्याला नैवेद्य दाखवतो. मोदक आणि पातोळ्या, मोदक आणि पाटोळ्या. आणि ह्या सणाला येण्यासाठी भरपूर एक्साइटमेंट असते. आम्ही वाट बघत असतो कधी गौरी गणपती येतात आणि आम्ही गावी येतो. आणि त्यावेळेला आमच्या घरामध्ये नाही म्हटलं तर आम्ही एकत्र अगदी 15-20 माणसं तर असतोच आणि अगदी एवढी मजा येते. त्यावेळेला असं काय वाटत नाही की बापरे कसं झोपणार, एवढी अडचण असेल वगैरे नाही, पण खूप एक मजा वाटते. एक खूप जवळीक प्रेम असं सगळ्यांना आपुलकी याबद्दल असते आणि त्यामुळे आम्ही गावाला येतो. आणि आम्ही एकत्र या जावा येऊन स्वयंपाक करतो आणि त्यात वेगळीच मजा असते. आणि ज्यांना खरंच गाव नाही आहे ना त्यांना ही मजा अनुभवता येत नाही. ज्यांचं गाव असेल त्यांनी गाव सोडू नका, तुम्ही नक्की गावाला या आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा खरंच आनंद घ्या. नजरेचा नखरा नक्षीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हा करी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली नवसाची गौराई माझी बरसली मोहरली खुलली कळी मोगऱ्याची. याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरे तुनी तू
आमचं गावचं सातेरीचं देऊळ आहे. इथे आम्ही देवीचे ओटी भरतो. आमच्या गावामध्ये ज्या माहेरवाशिणी आहे त्यांच्याही ओट्या असतात. आम्ही दरवर्षी गारहाणं घालतो, देवीच्या पायाशी मागणं मागून घेतो आणि अशा तऱ्हेने आमचं वर्ष अगदी सुखात आणि आनंदात जातं. सातेरी देवीचं जे आम्ही बोलतो साकडं घालतो आणि त्याचं ती पूर्तता होते आणि त्यावेळी दरवर्षी आम्हाला देवच आमचा इकडे घेऊन येतो आणि सर्व पाठीशी रस्ता उभा पुढे आणि उभं राहतो. कोणत्याही संकटाच्या वेळेला आमच्या मागे असतो. अरे भाऊ आज चित्रापटना सातेरी प्रमाणा साठ महाराज तर आज माझ्या समाजाचे पिजन गावचे चारोळे इथे आमच्या गावामध्ये साळटम महाराजांचं देऊळ आहे आणि मुख्य आनंदाची म्हणजे भाग्याची गोष्ट म्हणजे साळटम महाराजांचा जो जन्म झाला तो आमच्या चारोळे वाडीतच झाला. ते आमच्या आप्तकुटुंबियापैकीच आहेत. त्या आम्हाला खूप म्हणजे आनंद होतो की आम्ही साळटम महाराजांच्या देवळात येतो. त्यांचा कृपा आशीर्वाद आम्ही दरवर्षी घेतो आहोत. हे बघा आमचं देऊळ. साळटम महाराजांचा जन्म जरी चारोळे वाडीत झाला तरी त्यांचं कार्यक्षेत्र हे दाणोलीला होतं. दाणोलीला तिकडे त्यांनी सावंतवाडीतनं आंबोलीच्या पायथ्याशी त्यांचं सर्व म्हणजे तपश्चर्या वगैरे करून त्यांनी सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या. पण त्यांचा कृपा आशीर्वाद समस्त साळटम कुटुंबियांना, त्या गावात जेवढे साळटम आहेत तेवढ्यांना म्हणजे अभिमानाची गोष्ट आणि भाग्याची गोष्ट आहे की आम्ही त्यांच्या घराण्यात जन्माला आलो. साळटम महाराज की जय. माझ्या कोकणचो रुबा भारी कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बाई तो रो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी वारी नये वा पशी नये वा नाही तर सुसाट आगीन गाडी मुंबई पुण्याचे रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी ना 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 ना. जंगल वगैरे ओके. आमचा गावचा सडा फार घनदाट जंगल आणि किर झाडीने सजलेला आणि नटलेला. त्या सड्यावर जायची मजाच वेगळी. लहान लहान पोरं इकडे उत्साह आणि आनंदाने येत असतात. वेगवेगळ्या प्रकारची झाडं झुडपं, वेगवेगळे वनस्पती आणि पक्षी या सड्यावर बघायला भेटतात. ती तुम्हाला कुठे अशी बघायला भेटणार नाही. स्वित्झर्लंड साईडला भेटतील ती आमच्या कोकणात आहेत. बघायचे रंग बघा, निळण्या रंगाची निळनिळ्या आकाराची फुलं. ही आता थंडीत पुढे वाढतील आणि पुढे बहरलेलं दिसेल सगळं.
रस्ता कुठे आम्ही गायब होतो. तू फक्त तिकडे गोल मार. पण रस्ता कळतो कसा आपल्याला इकडनं? कळतो कसा? आता सध्या माहिती आहे की आपण स्ट्रेट आहे म्हणून. अरे खरा पायवाट होती म्हणजे अशी दिसायची, पण ते आता काय दिसतच नाही. आणि एक मोठं वडाचं पार होतं इथे. नाही ना ते आता नेमकं ही म्हणाली, कोण म्हणाला वडाचं पार आहे तिथे? चालत बोलले. पण इकडे कुठेतरी आहे या झाडीच्या मागे मला वाटते. पण आपण नको रिस्क घेऊया, सगळेच चुकू आपण. काय चोले गेले कुठे? संध्याकाळी पूजा झाली आहे, वरतीच आहेत. हे आमचे गावचे म्हणजे काय सांगायचं. मालवण त्या डोंगर हो आम्ही मालवणी 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 या डोंगराचे आम्ही मालवणी. आम्ही या दऱ्याखोऱ्यातून चालूनच मोठे झालो आणि आता आमच्या मुलांना आम्ही शिकवण दाखवत आहे कसं ट्रेक असतं. याच्यापेक्षा चांगली ट्रेक कुठेच मिळणार नाही. सह्याद्रीच्या कड्यापेक्षा भारी ट्रेक आहे आमचे. आणि आमच्या गावाच्या पायथ्याशीच. हो. गौराईचा प्रसाद घेऊन चाललेलो आहोत. तिला नैवेद्याचं ताट दाखवत आहोत. आता आम्ही आमच्या मोठ्या घरामध्ये गौरी आहे तिथे घेऊन चाललेलो आहोत. देवा
चार्जिंग साठम परिवारामध्ये की एक गाव एक गणपती असल्यामुळे आम्ही घरोघरी कोणी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करत नाही किंवा गणपती आणत नाही, पण गौरी मात्र प्रत्येकाच्या घरी असते. आणि एक गाव एक गणपती असल्यामुळे आपलेपणाची भावना रुजू घातलेली आहे. जे आमच्या पूर्वजांनी काही प्रथा काढल्या असतील की एक गाव एक गणपती, ते करण्यामागचं कारण माहिती नाही, पण त्यामुळे लोक माझं तुझं न करता आपलं हीच भावना जोपासतात. आणि आम्ही गौरीसाठी मात्र प्रत्येक जण येतो, अगदी आवडीने येतो, गौरीला एकत्र जमतो. गौरी पुढे आता आम्ही गौरीचं आमचं पूजन झालेलं आहे. संध्याकाळी गौरी पुढे फेर धरून सगळ्या बायकां गौरीच्या जी गाणी असतात ती बोलतील, पारंपरिक जी गाणी असतील ती बोलतील. अशाप्रमाणे आम्ही गौरीचं पूजन करतो. आम्ही आमचे वौसे गौरीला दाखवून झालेले आहेत. आणि गौरीचा असा आशीर्वाद घेण्यासाठी आणि एकमेकांमध्ये एवढे म्हणजे वर्षातनं 1-2 वेळा भेटल्यामुळे स्नेह, आपुलकी ही भावना वाढीस लागलेली असते. हे महत्वाचं आहे. आमचा पुतण्या नंदकुमार ह्याचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि नवीन वौसा पूजण्यासाठी त्याची बायको आनंदी, आमची सून आनंदी आणि आमच्या वहिनी या सर्व आलेल्या आहेत. आणि अत्यंत आनंदाने आम्ही तो वौसा तिचा पूजून झालेला आहे. तिला ही सगळी हे गाव बघून, या गावच्या प्रथा बघून तिला खूप आनंद झालेला आहे. आनंदी झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका इथे कणकवलीपासून 30 किलोमीटरवर कोळी गाव आहे. तिथे चालुडेवाडीमध्ये आमचं एक गाव एक गणपती. आणखी विशेषतः गौरीची एक पूजा केली जाते. त्याचा आमचा फार म्हणजे चांगला अनुभव आहे आम्हाला. नवसाची गौरी आहे. सगळ्यांच्या नवस तिथे फेडले जातात आणि सगळ्या बाबतीत आम्ही सगळे एकत्र येऊन सहकुटुंब सहपरिवार हा उत्सव साजरा करतो. भाऊजींनी चूल पेटून दिलेली आहे. चूल पेटवण्यात ते एक्सपर्ट आहे. आमच्या घरामध्ये आम्हाला चूल पेटवाय आम्ही सुधीर भाऊजींना आणतो. सुधीर भाऊजी अगदी चूल मस्त पेटून देतात. ते त्याच्यामध्ये रस्सा आहे थांबतो. हे बघा आता आमच्याकडे काळं मटण केलेलं आहे, काळं चिकन सुक्क आणि रश्श्याचं चिकन तिकडे ठेवलेलं आहे. वड्यासोबत आता आम्ही एवढी माणसं एकत्र जेवायला बसणार आहोत. वड्यासोबत चिकन मिळालं आहे. इथे साल येतच आहे. असा खमंग वास घरावरती फिरतोय.
मुंबईची पोरगी. भारी माझ्या कोकणचो बाई तोरो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी धमाधमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो नागमोडी कारी नये बाबा